नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. अर्धमसला फाट्यावरील घटना, मराठा समाजातून घटनेचा निषेध, आरोपींना अटक करण्याची मागणी. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी तसेच कोपर्डी घटनेतील नराधामांना न्यायालयाच्या आवारातच चोप देणारे अमोल खुने यांच्यावर अज्ञात 3 ते 4 आरोपींनी दगडफेक करत भ्याड हल्ला केला आहे. यामध्ये अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाट्याजवळ सोमवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली असून घटनेनंतर आरोपी पसार झाले. दरम्यान भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेऊन खुने यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोपर्डीच्या आरोपीच्या हल्ल्यातील इतर आरोपींनी मनोज जरांगे यांची साथ सोडलेली असली तरी अमोल खुने मात्र शेवटपर्यंतच मनोज जरांगे यांच्यासोबतच आहे. काय सांगाल? आणि काही तरुणांनी सुद्धा आत्महत्या केली. मराठा म्हणून काय आता काय गृहमंत्र्यांचं राज्य, त्यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था लोकांवर डबळे हल्ले व्हायला लागले. गृहमंत्र्याचं बारीक लक्ष पाहिजे. ज्या गोष्टीवर लक्ष नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर कमी. म्हणजे जिथं आवश्यकता नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर आणि जिथं आवश्यकता आहे तिथं मात्र पावर नाही वापर. आता कुठे गुन्हे दाखल सुरू आहेत. मराठ्यांवरती गोरगरिबांचे पोरं होतात. आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला झाला. आता SP तातडीनं दखल घेऊन त्याला संरक्षण देऊन आरोपी पकडणार आहेत का? गृहमंत्री सुद्धा ताबडतोब आता हे आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का? हे सुद्धा मराठ्यांसमोर प्रश्न आहेत. बघूयात ना आता गृहमंत्री नेमका काय करते. विनाकारण कामात खूप वेळ आहे त्यांना वेळ द्यायला. मग आता हे गोरगरिबाच्या लेकरावर हल्ला झाला आहे. दिवसा ढवळ्या जर असे मराठ्यांच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असतात, बघूयात आता किती न्याय देते. बाकी फक्त वेळ आहे त्यांना. खोटे गुन्हे दाखल करायला लावायला, SPना सांगायला, पिंपळण्याच्या गाड्या करायला लावायला, महिलांवरती गुन्हे दाखल करायला, कुठं पोराने हलक्या लावल्या, टीव्ही लावले तिथं गुन्हे दाखल करायला गेले. 4 महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनाचे आता गुन्हे दाखल करायला गृहमंत्र्याला गेले. आता तर दिवसा ढवळ्या हल्ला झाला आहे. आता बघूयात ना याला न्याय मिळतो का? त्याचे आरोपी ताबडतोब पकडले जातात का? SP तातडीने याच्यावर ॲक्शन बीडचे घेतात का? गृहमंत्री का SPला सांगतात की ॲक्शन घेऊ नको, मराठ्यांच्या लोकांवरती हल्लेच झाले पाहिजे असं गृहमंत्र्याचं मत आहे की काय? आता उघड पडलं याला पण संरक्षण लावते. त्याच्या जीवाला तर धोका आहे. बघूयात आता गृहमंत्री काय करते. मराठा बघतोय गृहमंत्री काय करते. अमोल खुनेंना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय. पाटील, या हल्लेखोरांना काय इशारा असेल किंवा हल्लेखोर जे समजा आता हल्ले करतायत मराठ्यांच्या पोरांवर, ते तुमच्याकडून काय इशारा असेल त्यांना? सापडू द्या नाही. एकदा लक्षात येऊ द्या हे नेमके कोण आहेत. गृहमंत्र्याच्या राज्यात जर अशा गोष्टी होत्या तर कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. गृहमंत्र्याचं काम आता पोलीस अधीक्षकांना बीडच्या वेळ आहे की नाही. आता ह्या पोराला न्याय द्यायचा का नाही SP बघतील ना. याला संरक्षण द्यायचं की नको द्यायचं. याच्या जीवाला धोका आहे. मग याच्या जीवाला धोका असताना आता SP काय ॲक्शन घेते हे लक्षात येईल. आणि गृहमंत्री काय आदेश देतील ते बघतो ना. मी पण बघतोय की मराठ्यांवरती किती अन्याय करायचे. जर दिवसा ढवळ्याचे हल्ले व्हायला लागले, गृहमंत्र्याचं राज्य आहे का काय बघतो मी. गृहमंत्री नेमकं काय करतात, याबद्दलची भूमिका काय, या लेकरांची काय चूक होती. लोक दिवसा हल्ले करायला लागले त्यांच्या राज्यात, बघतो गृहमंत्री काय करते. चल, धन्यवाद. करा